आंबेडकरांवरून आंदोलनं सुरू झाली आणि त्याचं हे प्रतीक पाहायला मिळतं। नाही की मला वाटतं लोकशाहीमध्ये हा प्रकार उचित नाही आहे। ज्या पद्धतीनं परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर वक्तव्य झालं त्याचा निषेध सर्व स्तरावरून होत आहे आणि मुद्दामून तुम्ही काँग्रेसचं कार्यालय फोडाल तर मला वाटते की या देशात अस्थिरता होईल आणि या देशातले दोन मुख्य पक्ष काँग्रेस आणि भाजप आहे। लोकशाहीमध्ये विरोधी पक्षाची भूमिका सुद्धा महत्त्वाची असते आणि जर विरोधी पक्ष तुमच्या चुकलेल्या गोष्टींकडे लक्ष केंद्रित करत असेल आणि त्याचा हा बदला तुम्ही घेत असाल तर हा निषेधार्थ आहे। याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे आणि जेवढं हे प्रकरण चिघळवलं जाईल तेवढा निषेध हा सर्व स्तरावर होईल असं मला वाटतं। काल बऱ्याच कार्यकर्त्यांना मारहाण झाली, अनेकांना हॉस्पिटलमध्ये न्यावं लागलेलं आहे। अशा पद्धतीनं एखाद्या कार्यालयामध्ये जाऊन मारझोड करणं, भाजपच्या कार्यकर्त्यांना सुद्धा पोलिसांनी चांगला चोप जरी दिसलेला असला तरी काँग्रेसचे बरेच कार्यकर्ते याच्यामध्ये जखमी झाल्याची माहिती मिळते। मला वाटतं की लोकशाहीमध्ये जर जनतेने कोणाला निवडून दिलं आहे आणि खालपासून वरपर्यंत सत्ता आहे त्या सत्तेचा दुरुपयोग अशा पद्धतीनं होऊ नये, कारण की ही देशातील जनता हे सगळं चित्र पाहत आहे आणि येणाऱ्या दिवसांमध्ये याचे परिणाम त्यांना दिसतील। परंतु जे झालं निषेधार्ह झालं, अशा पद्धतीनं मारहाण होणं हे आपल्या लोकशाहीमध्ये चांगलं नाही। भाजपकडून एक आरोप केला जातोय की चुकीच्या पद्धतीने ही सगळं केलं जातं, वक्तव्य देखील आहे चुकीच्या पद्धतीने। नाही, मला वाटतं जर चुकीच्या पद्धतीने आहे तर त्यांनी माफी मागावी ना। त्यांच्यातर्फे नरेंद्र मोदीजींनी देशाची माफी मागून घ्यावी की अमित शहाजींनी हे बोललेलं असं बोललं नव्हतं। जर ते बोलले नसतील असं तर त्यांना माफी मागायला काय हरकत आहे। आमची तीच मागणी आहे की त्यांनी माफी मागावी। थँक्यू।